नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सरकार डोक्यानं चालवण्याऐवजी गुडघ्यानं चालतंय. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा घणाघाती आरोप. सोलापूर जिल्ह्याने एकाच वेळी 2 खासदारांना संधी देऊनही विकास झाला नाही. आमदार प्रशांत परिचारक यांची खंत. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन कृष्णा भीमा स्थिरीकरणाबाबत संजय शिंदेकडून दिशाभूल. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचा आरोप. भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात. गुडेगाव तांडा परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू. आणि सावकाराने लुटले आणि पोलिसांनी लुटले. सावकारी पाशात अडकला शेतकरी. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. केंद्रातील सरकार हे डोक्यानं चालण्याऐवजी गुडघ्यानं चालत असल्यामुळे त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. हे सरकार उकडून फेका असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आठवडा बाजार मैदान येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी मीपणा दाखवण्याच्या नादात आपले सिक्रेट जगासमोर आणले. सारी गुप्तता भंग केली. शस्त्रेही जपून ठेवायची असतात. संकटाच्या काळात त्याचा वापर केला तर शत्रूवर अधिक परिणाम होतो. सैन्यबल व शस्त्रबल अधिक असल्यामुळे आपण पुढे होतो. यापूर्वी अटल बिहारींनी पोखरणची अणुचाचणी करून शत्रू असलेल्या पाकिस्तानला आपल्या बरोबरीला आणलं आणि तोच पाकिस्तान आता बॉम्ब टाकण्याची भाषा करून बेचिराग करण्याची धमकी देतोय. आपली शस्त्रे बाहेर काढल्याने पाकिस्तानवर आपले असलेले वर्चस्व सरकारने घालवले आहे. मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न राजकर्त्यांना पाणी देण्याची इच्छा नसल्यामुळे रेगाळत राहिला आहे. याच प्रश्नावर वेळोवेळी राजकारण करून शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. तरुण व बेरोजगारांसाठी सौर ऊर्जेचे पॅनल प्रत्येकाच्या घरावर बसवून त्यातून मिळणारी वीज शासनाला विकून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देता येतो. मात्र यासाठी सरकार प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैव आहे. नोटाबंदीच्या नावाखाली नोटा बदलण्याच्या पाठीमागे 2 दिवसात कोट्यावधी कमवायचा हेतू होता. म्हणून काळ्या पैशाचे भूत जनतेसमोर आणले. या भीतीपोटी लोकांनी कमिशन देऊन नोटा बदलून घेतल्या. 40-60 चा रेशो होता. आता 40% निधी आता निवडणुकीत वापरला जाऊन पुन्हा सत्ता घेण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे लुटारूपासून जनतेने सावध राहावे असेही आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ते पाहूया. डिसेंबर महिन्यानंतर शेतकरी तिथे मायग्रेट होत असे, आजही होतो. या महाराष्ट्रामध्ये 4 विभाग आहेत की ज्याचं जतन झालं पाहिजे असं मी मानतो. आणि हे जे 4 विभाग आहेत ते 4 विभाग इथल्या हवामान तयार करणारे विभाग आहेत. कमी दाबाचा पट्टा आपण जे म्हणतो त्या काही भाग आपण असायला सोडला तर उरलेला जिल्हा हा इंग्रजीमध्ये ज्याला आपण रेन शॅडो असं म्हणतो, पावसाचा अभाव असं आपण ज्याला म्हणतो, अवन श्रवण आपण ज्याला म्हणतो, त्या भागातला असणारा हा इलाका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. ब्रिटिशांनी कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र याच्यामधल्या असणाऱ्या ज्या दऱ्या आहेत, या दऱ्यांमध्ये असणारा धरणं जर बांधली नसती आणि पाणी अडवलं नसतं कोकणामध्ये जाणार तर. पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील जनतेने एकाच वेळी माढ्यातून खासदार शरद पवार व सोलापूरमधून खासदार सुशीलकुमार शिंदे यांना संधी दिली. मनात आणलं असतं तर दोघांनीही जिल्ह्यातील सर्वच प्रश्न सोडवले असते. परंतु विकासाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे असं मत आमदार प्रशांत परिचारक यांनी माचुंगर येथील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रसंगी
व्यक्त केले। आमदार परिचारक म्हणाले की निवडणूक देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। गोरगरीब सर्वसामान्य माणसाला चांगल्या पद्धतीने जगता आले पाहिजे यासाठी ही निवडणूक आहे। गेल्या 4-5 वर्षांमध्ये जिल्ह्यातील उजनीच्या पाणी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचे काम पालकमंत्री देशमुख साहेबांनी वेळोवेळी केले आहे। तसेच नदीवरची शेती वाचवण्याचे कामही या माध्यमातून केले आहे। देशाच्या संरक्षणाचा प्रश्न असेल किंवा सरकारच्या विविध योजना असेल त्या लोकहिताच्या दृष्टीने केलेल्या आहेत। अनेक वेळा मोर्चे झाले, वेगवेगळ्या मोर्चा यांना मुख्यमंत्री घाबरून न जाता त्यावर पर्याय काढण्यासाठी सक्षम राहिले। सरकारची मानसिकता ही सकारात्मक आहे। डॉक्टर महास्वामींना पक्षाने उमेदवारी दिली आहे। धर्मसत्ता व राजसत्ता टिकून राहण्यासाठी महास्वामींना निवडून देणे गरजेचे आहे। राजसत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी धर्मसत्ता असावी लागते। महास्वामी PhD झालेले डॉक्टर आहेत। त्यांनी सामाजिक कार्य केलेले आहे। वाईट गोष्टी बाजूला ठेवून चांगले घडवण्यासाठी महास्वामींना संधी द्या। नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून डॉक्टर महास्वामींना निवडून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे। डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी म्हणाले, भारत देशातील सर्व नागरिक गुण्यागोविंदाने राहावे व भारत देशात शांतता नांदावी, आपली भारतीय संस्कृती बलवत्तर व्हावी यासाठी भाजपला निवडून द्या। नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा। मोदी साहेबांनी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। अशा प्रकारे देश सेवा घडवण्यासाठी भाजप सत्तेत असणे आवश्यक आहे। यावेळी शैला गोडसे, विजयराजे कलवर्मे, शशिकांत चव्हाण आदींनी आपले विचार व्यक्त केले। माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पुढील 3 पिढ्या होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा उल्लेख करीत ते शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत। हजारो कोटी रुपये खर्च करून मेट्रो, नदीजोड प्रकल्प, महामार्गासारख्या योजना पूर्ण होत असतील तर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना का शक्य नाही असा प्रश्न शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी पंढरपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या। यावेळी महावीर देशमुख, विनोद कदम, आरती बसवंती आदी उपस्थित होते। पुढे बोलताना गोडसे म्हणाल्या, प्रबळ इच्छाशक्ती असल्यास ही योजना नक्की पूर्ण होईल व याचा सर्वाधिक लाभ सोलापूर जिल्ह्याला होईल असे सांगितले। मात्र विरोधकांनी ही योजना होणार नाही असा नाचा पाडा वाचणे बंद करून योजनेबाबत सकारात्मकता दर्शवली पाहिजे। माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेताना कृष्णा भीमा स्थिरीकरण ही न होणारी योजना आहे। नेत्यांचे स्थिरीकरण झाले मात्र हेच नेते स्त्रीकरणाचे राजकारण करत असल्याची टीका विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केली होती। यावर शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी पंढरपुरात पत्रकार परिषद घेऊन संजय शिंदेच्या वक्तव्याचा समाचार घेतला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत पुढील 3 पिढ्या ही योजना अशक्य असल्याचा हवालाही दिला होता। मात्र सध्याचे केंद्र व राज्यातील भाजपा आघाडीचे सरकार हे हजारो कोटी रुपये खर्च करून नदीजोड प्रकल्प, हजारो कोटींच्या मेट्रो, भुयारी मार्ग, समृद्धी महामार्गासाठी 50,000 कोटींपेक्षा जास्त आराखडा असलेली योजना पूर्ण करीत असेल तर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसारखा शेतकऱ्यांच्या फायद्याचे असणाऱ्या योजनेकडे हे सरकार दुर्लक्ष करणार नाही हा आपल्याला विश्वास असून येत्या काळात याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली। शासकीय फी भरून जागेची मोजणी केल्यानंतर मोजणीचा नकाशा देण्यासाठी 2,200 रुपयाची लाच घेताना सांगोला भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक कैलास रेवणसिद्ध कारंडे हे लाच लुचपतच्या जाळ्यात अलगद अडकले। लाच घेताना 2 दिवसात 2 अधिकारी व 1 कर्मचारी सापडल्याने सांगोल्यात खळबळ उडाली आहे। कायमच वादाच्या भोवऱ्यात असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी लाच प्रकरणात सापडल्याने कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तक्रारदाराने त्यांच्या जमिनीची सांगोला येथील भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय फी भरून मोजणी केली होती। सदर मोजणीचा नकाशा देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक कैलास कारंडे यांनी तक्रारदाराकडे 2,200 रुपयांची लाचेची मागणी केली होती। यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता। गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी 12:30च्या सुमारास महूद तालुका सांगोला येथील चौकात कैलास कारंडे हे तक्रारदारांकडून लाच घेत असताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले। या प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक कैलास कारंडे राहणार यावली तालुका मोहोळ याच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मुळेगाव तांडा पारधी कॅम्प येथील आशा मुरलीधर काळे वय वर्ष 27 या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला। हा प्रकार बुधवारी रात्री 10च्या सुमारास उघडकीस आला आहे। याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर
काळे या मरण पावल्याचे सांगण्यात आले. अशा जखमी व बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या ही माहिती पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. उपचाराला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. आशा काळे यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, त्या जखमी कशा सापडल्या याचा उलगडा झाला नाही. पंढरपूर शहरात सावकारकीचा विळखा पडला असताना हे सावकारकीची लोण ग्रामीण भागात पसरली आहे. सावकारकीच्या पाशात अडकलेल्या पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबावर पहाड कोसळला आहे. सावकारकीच्या पाशातून मुक्त होण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली असता पोलिसांनी त्यास लोटून दिल्यामुळे त्यांची अवस्था धरणीबाहेर जागा नसल्यागत झाली आहे. प्रल्हाद पवार असे या शेतकऱ्याचं नाव असून हा शेतकरी पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील आहे. 2016 साली या शेतकऱ्याने त्याच गावातील रामचंद्र जगन्नाथ कोरके यांच्याकडे मुलीच्या शिक्षणासाठी पैसे भरण्यास अडचण आल्याने पैशाची मागणी केली. कोरके आणि याबाबत पैसे देण्यास अडचण नाही, परंतु तुझी जमीन खरेदी करून द्यावी लागेल, पैसे आल्यानंतर सोडून घे असे सांगून पवार यास तयार केले. मुलीचे उच्च शिक्षणासाठी कोणताही विचार न करता प्रल्हाद पवार यांनी कोरके यांना होकार देत 5 लाख रुपये घेतले. कोरके यांनी पवार यांची 1.5 एकर जमीन 5 लाख रुपये देऊन खरेदी करून घेतली. ही जमीन कोरके यांनी आपली मुलगी पंढरपूर येथील सीमासागर सुरवसे यांच्या नावावर खरेदी करून घेतली. परंतु वरचेवर दुष्काळी परिस्थिती वाढत गेल्याने प्रल्हाद पवार यांना पैसे चुकते करणे शक्य झाले नाही. परंतु गावगाड्याच्या राजकारणाने या प्रकरणात लक्ष घातले. प्रल्हाद पवार यांनी खरेदी दिलेली 1.5 एकर जमीन पवार स्वतः कसत असताना त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी कटकटी सुरू झाल्या. रामचंद्र कोरके यांच्यासह त्यांची मुले बाळासाहेब आणि लक्ष्मण यांनी प्रल्हाद पवार यांना जेरीस आणले. आम्ही तुझी जमीन खरेदी करून घेतली आहे, त्या जमिनीचा ताबा दे म्हणण्यास सुरुवात केली. प्रसंगी मारहाणी करण्यास सुरुवात केली. यावेळी पवार यांनी विनवणी करत काही दिवसात तुमचे पैसे चुकते करतो असे सांगून मध्यस्थामार्फत कोरके यांनी समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. जमिनीच हडपण्याचा प्रयत्न कोरके कुटुंबाने चालविला. या प्रकरणात दर 4 दिवसांनी प्रल्हाद पवार यांच्याकडून जमिनीच्या कब्जा घेण्यासाठी कटकटी सुरू झाल्या. यामध्ये पवार आणि त्यांच्या पत्नीस मारहाण झाली. परंतु गावकऱ्याकडून या सावकारास थांबवण्यासाठी प्रल्हाद पवार यांनी करकम पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. परंतु तेथेही मागील 1.5 वर्षात त्यांची तक्रार घेतली गेली नाही. यामुळे सावकारकीच्या पाशातून मुक्त होण्यासाठी धडपडणाऱ्या या शेतकऱ्यास कोणाकडून न्याय मिळणार? करकम पोलीस ठाण्यात सदर सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल होणार काय, याबाबत चिलाईवाडी ग्रामस्थातून चिंता व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. सरकार डोक्यानं चालवण्याऐवजी गुडघ्यानं चालतंय. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा घणाघाती आरोप. सोलापूर जिल्ह्याने एकाच वेळी 2 खासदारांना संधी देऊनही विकास झाला नाही. आमदार प्रशांत परिचारक यांची खंत. मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन कृष्णा भीमा स्थिरीकरणाबाबत संजय शिंदेकडून दिशाभूल. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांचा आरोप. भूमी अभिलेख कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात. गुडेगाव तांडा परिसरात महिलेचा संशयास्पद मृत्यू. आणि सावकाराने लुटले आणि पोलिसांनी लोटले, सावकारी पाशात अडकला शेतकरी. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.